जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर सोहंतीचे एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो आजचा व्हिडिओ मराठी सॉन्ग व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल तर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटबुक मार्क प्रिसेट आणि शिकेपिक्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन करायचं आहे. बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला ग्रुप आणि एक इथं रेक्टँगल दिलेला आहे. ते जस्ट 2 हाईड आहे, ते आपल्याला एक एकूण इथनं अनहाईड करायचे आहेत. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला मी करेक्ट सांगतोय त्या बीटपर्यंत वाढवायचा आहे. फोटोला करेक्ट मित्रांनो 5.28 सेकंदापर्यंत वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी मित्रांनो करेक्ट आपल्याला इथनं 30% ठेवायचे आहे. 30% ठेवल्यानंतर काय करायचं आहे, रेक्टँगल 1वरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 3 इफेक्ट हाईड आहेत, ते आपल्याला एक एकूण इथनं 3 इफेक्ट अनहाईड करायचे आहेत. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, करेक्ट मित्रांनो आपल्याला 5.28 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. 5.28 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत एक एक बीटला आपल्याला एक एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. फोटो कसे ॲड करायचे सांगतो. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो आपल्याला एक एक बीटला एक एक फोटो इथनं ॲड करायचे शेवटपर्यंत. तर मी एक एक बीटला एक एक फोटो ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी एक एक बीटला मी एक एक फोटो इथनं ॲड करून घेत आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो आपल्या जर कोण व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मित्रांनो नक्की सांगा. तर बघू शकता मित्रांनो मी एक एक बीटला एक एक फोटो इथनं ॲड केलेले आहे शेवटपर्यंत. लास्टची इथनं 2च फोटो राहिलेले आहेत. तर मी ते 2 फोटो इथनं पटकन ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो शेवटचा फोटो राहिलेला आहे, तो मी फोटो इथनं करेक्ट ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी एक एक बीटला मी एक एक फोटो इथनं ॲड केलेले आहे शेवटपर्यंत. तर आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिकेपिक्ट प्रिसेटला ओपन करा. शिकेपिक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठं कुठं डबल बीट आहेत त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर व्हिडिओमध्ये कुठं कुठं डबल बीट आहेत त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पहिली डबल बीट आहे मित्रांनो आपल्याला 6.16 सेकंदापाशी 6.16 सेकंदापाशी जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 8.7 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 9.20 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 11.4 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 12.19 सेकंदासमोर जो फोटो आहे
त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 14.3 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 15.12 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 17.1 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. करेक्ट मित्रांनो, आपल्याला 18.16 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी प्रॉपर असे डबल बीट तुम्हाला सांगितलेले आहेत कुठं कुठं आहे. व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ मित्रांनो समजून जाईल. मी डबल बीटच्या समोरच्या फोटोला सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर बॅक याच्या शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये जेवढे देखील इथनं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे. त्या उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो, जे आपण आता डबल बीटच्या समोरच्या फोटोला आता आपण इफेक्ट दिलेला आहे. आता व्हिडिओमध्ये जेवढे देखील इथनं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे. त्या उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी एक बीटला जे एक फोटो आहेत त्या एक बीटच्या एक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपण जे एक बीटला एक फोटो इथे ॲड केलेले आहेत त्या एक बीटच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मी एक करून इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. मित्रांनो, आपले जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो, मी सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं, आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करायचा आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ बिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये त्या स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज मित्रांनो करेक्ट 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 1 नंबर इथं ऑप्शन दिसेल नंतर त्याच्यावर क्लिक करून आपल्या इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो, आपण इथं बॉर्डर देखील इथनं ॲड केलेले आहे आणि आपला व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.